नमस्कार मंडळी, मी हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी। तोंडलीची भाजी खायची म्हणजे सगळ्यांनाच टेन्शन येतं, कोणालाच आवडत नाही। तर आता आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की सगळेजण अगदी बोटात चाटत खातील। चला आता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाहू शकता। आता ही आपल्याला कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचे, म्हणजे एका तोंडलीचे 4 भाग काढायचे आहेत। ही बघा, पाहू शकता आपली ही तोंडली सगळी कापून झालेली आहेत। आता इथे मी एक कांदा घेतला आहे, एक अगदी छोटासा टॅमॅटो घेतला आहे, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं, अर्धा इंच आलं आणि 4 लसणाच्या पाकळ्या त्या आपण चेचून घेणार आहोत। मग ते कढईत तापले, आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। पाव चमचा राई घालूया आपण। राई आपली मस्त तडतडली, आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये आलं लसूण पेस्ट चेचून घ्यायचं ना, तर खूप छान फ्लेवर येतो आलं लसूणचा, मस्त असं। ते आपल्याला बारीक नाही करायचं आहे, बस आहे बघा, लगेचच झालं। आता हे आपण भाजीमध्ये घालूया। कांद्याचा रंग देखील आपला बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। कढीपत्त्याची पानं घेतलेली ती आपण तोडून घालूया, म्हणजे छान फ्लेवर येतो त्याचा। कांदा आपला छान शिजला, आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। पहिला 1 चमचा मीठ घालूया, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मसाला घालूया, पाव चमचा गरम मसाला घालूया। मसाले सगळे आपण कांदा टॅमॅटोमध्ये तेलामध्ये परतून घेऊया मस्त असे। आणि मसाले टाकल्यानंतर ना आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला असं मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि आता आपण तोंडली आहेत ना आपले कापून घेतले, ते आपण घालून घेऊया। छान आपण मिक्स करून घेऊया, असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा आपला मसाला तेल वगैरे सगळं या तोंडलींना लागेल। आणि आता आपल्याला ना जरा 5 मिनटं वाफेवर ठेवायचं आहे, म्हणजे वरती पाणी घालून आपण वाफेवर ठेवूया। मग असं छान असं परतून झालं आहे, आता आपण वाफेवर ठेवूया। झाकण ठेवायचं याच्यावरती आणि पाणी 5 मिनटं आपण वाफेवर ठेवूया। ते 5 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया। अजिबात आपण याच्यामध्ये पाणी घातलं नाही आहे। 2 चमचे होतील ना, तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपण पुन्हा 5 मिनटं ठेवून देऊया। पुन्हाची 5 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया। एक नंबर कसली भारी दिसते भाजी, आणि आपले तोंडली देखील शिजलेली आहे। हे बघा, पाहू शकता, तोडून दाखवते इथे, हे बघा लगेच तुटते, म्हणजे आपली भाजी झालेली आहे रेडी। आता आपण याच्यामध्ये काय करूया, 1 चमचा खोवलेलं खोबरं, म्हणजे खिसलेलं खोबरं असतं ना, ओलं खोबरं, ते घालणार आहे मी। तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता, पण 1 चमचा पुरेसा होतो। आता आपण मिक्स करूया। अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्कीच बनवा, सगळ्यांना आवडतील, घरचे देखील खुश होतील एकदम भाजी खाऊन। 1 नंबर भाजी होते ही, दिसायलाच किती भारी दिसते, पाहू शकता तुम्ही। आणि याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया।
तोंडलीची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.